आज मी तुमच्यासोबत काहीतरी वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे, तो म्हणजे वॉर्डरोब ऑर्गनायझेशनचा। मी माझं वॉर्डरोब कशा प्रकारे ऑर्गनाइज करते म्हटलं चला हे एकदा तुमच्यासोबत पण शेअर करावं, मला त्यातनं काही आयडियाज मिळतील म्हणून मी आज वॉर्डरोब ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर असा हा आमचा वॉर्डरोब आहे आणि वरती लॉफ्ट आहे, सो तिथे 3 कंपार्टमेंट आहे। म्हणजे ॲक्च्युली कंपार्टमेंट 3 नाहीये, पूर्ण एक थ्रू आउट एकच कप्पा आहे, तो कंपार्टमेंट तुम्ही म्हणू शकता। बट डोर आम्ही 3 केलेले आहे, मध्ये पार्टिशन वगैरे असं नाही केलं आहे की एखादी मोठी वस्तू किंवा मोठे बॉक्सेस जे असतात ते बसले पाहिजे किंवा आपल्या ट्रॅव्हल बॅग्स असतात मोठ्या त्या बसल्या पाहिजे म्हणून आम्ही मध्ये कंपार्टमेंट न करता फक्त डोर 3 केले आहे। बट थ्रू आउट पूर्ण या वॉलपासून तिथपर्यंत तो असा एकच कंपार्टमेंट आहे आणि त्याखाली हे असं वॉर्डरोब आहे। आणि वॉर्डरोबची ह्या सेक्शनला त्रिशाचा आणि माझे कपडे असतात आणि ह्या बाजूला राजेशचे आणि काही एक्स्ट्राचं जे सामान असतं ते असतं। सो इथे त्रिशाचे आणि माझे सगळे ज्वेलरी क्लोथ्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अरेंज केलेल्या असतात। आणि इकडच्या बाजूला जे तुम्हाला हे हँडल दिसत असेल तर तिथे आमचा हा स्लायडिंगवाला मिरर आहे। जागा सेव्ह व्हावी ह्यासाठी आम्ही हे आयडिया केली होती। सो मी तुम्हाला दाखवते आता ते पण। सो इथे हा असा मिरर आहे, अशा प्रकारे हा असा इथे फुल मिरर आहे। आमचा बेडरूम फार मोठा नाहीये, सो आम्ही ड्रेसिंग टेबल असा सेपरेट नाही बनवला म्हणून आम्ही इथे हा असा स्लायडिंग मिरर बनवून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे हा इथे मोठा असा मिरर आहे। जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही हा ओपन करतो आणि बाकी वेळी आम्ही असा हा इथे क्लोज करून घेतो। याने स्पेस पण सेव्ह होते आणि दिसायलाही छान दिसतो। सो अशा प्रकारे इथे हा मिरर आहे आणि हा जो सेक्शन आहे हा त्रिशाचा आणि माझा आहे। आणि डोर आम्ही हे वॉर्डरोबचे स्लायडिंगच बनवलेले आहे। सो बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी हे इथे पूर्ण अरेंज करून घेतलेलं आहे। इथून वरपासून इथपर्यंत हा माझा सेक्शन आहे आणि इथून खाली त्रिशाचा आणि काही एक्स्ट्राचं सामान असं आहे। तर आपण वरती जे आहे तिथून स्टार्ट करूया। तर आपण ह्या वरच्या कंपार्टमेंट पासून स्टार्ट करूया। हा जो वरचा कंपार्टमेंट आहे इथे मी हे सगळे माझे ड्रेसेस म्हणजे जे वेस्टर्न ड्रेसेस असतात, वन पीस आपण म्हणतो ते अरेंज केले आहेत, कारण ते खूप फ्रिक्वेंटली नाही लागत, कधीतरी आपण यूज करतो। म्हणजे मी खूप कमी वेळा यूज करते, सो ते कधीतरी लागतात म्हणून मी तो सेक्शन वरती ठेवलेला आहे। आणि त्याच्या मागे पण बऱ्यापैकी जागा आहे, कारण आमच्या वॉर्डरोबची डेप्थ 2 फूट आहे। सो याच्या मागे पण बऱ्यापैकी जागा आहे आणि पुढे मी ह्या प्रकारे असे हे सगळे वेस्टर्न ड्रेसेस अरेंज करून घेतले आहेत। वन पीसेसच्या मागे मी इथे ह्या गोष्टी ठेवलेल्या आहेत ज्या मला अगदीच कमी वेळा लागतात। हे सगळे दुपट्टाज आहे, दुपट्ट्याचा सेक्शन आहे, वेगवेगळे इथे कलरफुल डिझायनर असे दुपट्टाज आहे। सो ते मी ह्या साईडला अरेंज करून घेतले आहे। आणि ह्या बाजूला आपण साडी जेव्हा वेअर करतो तेव्हा लागणारे हे सगळे परकर वगैरे आहेत ते इथे अरेंज करून घेतलेले आहे। आणि इथे एक एक्स्ट्रा माझ्याकडे कॅप होती, कॅप नाही म्हणू शकत, टोपी जी राजस्थानी असते ती टोपी आहे, सो ती मी तिथे ठेवली आहे। तर अशा प्रकारे मी इथे हे सगळे वन पीसेस अरेंज केले आहे आणि त्याच्या मागे बाकी गोष्टी ठेवल्या आहेत ज्या खूप कमी वेळा मला लागतात। आणि त्याच्याच खाली इथे हे सगळं जीन्सचा सेक्शन आहे, म्हणजे जीन्स शॉर्ट्स किंवा कॅज्युअल ज्या पॅन्ट्स वगैरे असतात, ट्राउझर वगैरे तो सेक्शन आहे। आणि त्याच्या बाजूलाच इथे हे 2 जीन्सवरचे बेल्ट आहेत ते ठेवून घेतले आहे आणि त्याच्या मागे मी ब्लाउजेस अरेंज केलेले आहेत। तर त्याच्या मागे मी अशा प्रकारे इथे हे असे ब्लाउजेस अरेंज करून घेतले आहेत। हे ब्लाउज ऑर्गनायझर आहे जे बरेच वर्ष झालेत मी यूज करते। अशा प्रकारे हे ब्लाउज ऑर्गनायझर आहे, त्यात मी हे सगळे ब्लाउजेस अरेंज करून घेतलेले आहे। माझ्याकडे ब्लाउजेस भरपूर आहे, म्हणजे साड्यांपेक्षा जास्त माझ्याकडे ब्लाउजेस आहे, जसं मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं। सो हे ऑर्गनायझर मी त्यासाठी घेतलं आहे। तुम्ही बघू शकता खूप सारे ब्लाउजेस यामध्ये मावतात। इथे एक छोटीशी झिप लावून एक कप्पा पण दिलेला आहे त्यांनी, पॉकेट असं, बट त्याचा मी काही यूज नाही केला। बट अशा प्रकारे मी इथे हे
अरेंज करून घेतलं आहे. कारण इथे हे सगळे ब्लाउजेस मी अरेंज करून घेते. हे फेस्टिवलला वगैरे किंवा काही ओकेजनलाच यूज होतं म्हणून मी हे इथे मागे ठेवलेले आहे. ब्लाउजेस ठेवले की त्याच्या पुढे हे असे जीन्स वगैरे हे सगळे आरामात मावून जातात. सो हे फ्रिक्वेंटली लागणारी गोष्ट आहे. बऱ्यापैकी आपण वेस्टर्न ड्रेसेस यूज करत असतो. सो मी हे सगळं असं पुढे अरेंज करून घेतलेलं आहे. आणि त्याच्याच खाली हा कंपार्टमेंट आहे ज्याच्यात माझे डेली वेअरचे ड्रेसेस असतात, नाईट ड्रेस वगैरे हे सगळे इथे मी अरेंज करून घेतले आहेत. हे मी खूप वर नाही ठेवले कारण हे रोज लागणारी गोष्ट आहे. तर ते बरोबर मी माझ्या हाईटच्या लेवलला ठेवले आहे की इझिली मला रोज हे काढता येईल आणि यूज करता येईल. रोजचं ठेवायलाही सोपं जाईल आणि काढायलाही सोपं जाईल म्हणून मी हा कंपार्टमेंट यासाठी सिलेक्ट केला आहे की घ्यायला इझी पडेल म्हणून. सो इथे मी हे सगळे माझे नाईट ड्रेसेस असे अरेंज करून घेतलेले आहे. आणि हे छोटंसं हे ऑर्गनायझर आहे ज्यात मी माझे सॉक्स, इनरवेअर वगैरे हे सगळं अशा प्रकारे अरेंज करून घेतलेलं आहे. आणि ह्याच्या मागे जी स्पेस आहे त्याच्यात मी काही एक्स्ट्राचे सामान अरेंज केलेलं आहे. स्पेस आहे तिथे मी हे एक्स्ट्राचे टॉवेल्स, इन केस कोणी गेस्ट वगैरे आले तर एक्स्ट्रा टॉवेल्स आपल्याकडे असायला हवे म्हणून मी हे 2 टॉवेल्स आहेत जे मी तिथे ठेवलेले आहेत. आणि इथे ही एक बास्केट आहे ज्यामध्ये मी हे सगळ्या अशा पर्सेस ज्या फेस्टिवलला किंवा काही स्पेशल ओकेजनला आपण छान अशा वर्कच्या वगैरे पर्सेस यूज करतो त्या इथे ठेवून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता माझ्याकडे ह्याचं पण खूप जास्त कलेक्शन आहे. तुम्हाला जर हे माझं पर्सेसचं कलेक्शन बघायचं असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला हे पर्सेसचं कलेक्शन पण नक्की दाखवेल. खूप साऱ्या पर्सेस आणि असे छान छान डिझायनर क्लचेस पण माझ्याकडे आहेत. ते सगळे मी इथे अरेंज करून घेतले आहेत कारण हे पण खूप रेअरली आपल्याला लागतं, आपण नेहमी नाही यूज करत. सो हे मी सगळे ह्या बास्केटमध्ये असे अरेंज करून ह्या डेली वेअरच्या कपड्यांच्या मागे अरेंज करून घेतलं आहे. तर अशा प्रकारे मी इथे हे बास्केटमध्ये ह्या सगळ्या पर्सेस अरेंज करून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्या पुढे हे असे डेली वेअर्सचे जे ड्रेसेस असतात आपले नाईट ड्रेसेस वगैरे ते छान पद्धतीने इथे असे हे अरेंज होऊन जातात. सो इथे ठेवलेले आहेत. आणि इथे या ऑर्गनायझर मध्ये आपले इनर वेअर वगैरे अरेंज करून घेतलेले आहेत. आता हे 3 कंपार्टमेंट झाल्यानंतर त्याच्या बाजूचा हा मोठा सेक्शन आहे. हा इंटेन्शनली मी पूर्ण ओपन ठेवला आहे, म्हणजे इथे शेल्फ इंटेन्शनली नाही टाकले कारण इथे माझ्या साडीज वगैरे आणि इथे माझ्याकडे कुर्तीज वगैरे जे फॉर्मल ड्रेसेस असतात, कुर्तीज, पंजाबी सूट्स वगैरे हे भरपूर आहेत. आणि वेस्टर्न ड्रेसेस म्हणजे टॉप्स, जम्पसूट्स, कॉर्ड सेट हे पण माझ्याकडे खूप आहे. म्हणून मी इंटेन्शनली इथे शेल्फ नाही टाकून घेतलं कारण मला माहित होतं की हे छोटे छोटे कप्पे जे आहेत त्यात ह्या गोष्टी बसतील पण हे माझे कपडे त्यात नाही बसणार. सो मी हे इंटेन्शनली पूर्ण ओपन ठेवलं आहे. सो इथे वरती हे हँगर मी लावून घेतले आहे. वरती रॉड अटॅच करून घेतला आहे जो आपण काढू पण शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा लावू शकतो. बट मी हा इंटेन्शनली राहू दिला आहे कारण तिथे सगळ्या साड्या माझ्या अरेंज होऊन जातात. तर अशा प्रकारे मी इथे ह्या सगळ्या साड्या अरेंज करून घेतल्या आहे. माझ्याकडे खूप साड्या नाहीये, मी नाही घेत फार साड्या कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणाले की मी जास्त करून मम्मीच्याच साड्या यूज करते. सो मी फार साड्या नाही घेत, अगदी मोजक्याच अशा घेते. सो इथे त्यातल्याच काही साड्या आहे आणि ह्या सोडून माझ्याकडे अजून साड्या आहेत ज्या मी कुठे अरेंज केल्या आहे मी तुम्हाला पुढे दाखवतेच. सो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि ह्याच्याच खाली हे असे 2 सेक्शन केले आहेत मी. ह्या बाजूला सगळे कॅज्युअल ड्रेसेस आहे म्हणजे जीन्सवरचे टॉप्स, टी शर्ट्स, कॉर्ड सेट्स, जम्पसूट वगैरे हे सगळे ह्या बाजूला अरेंज केलेले आहेत. आणि ह्या बाजूला सगळे कुर्तीज, पंजाबी सूट्स वगैरे ह्या गोष्टी अरेंज करून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता भरपूर सारं असं माझं कलेक्शन आहे. हे जे मी फ्रिक्वेंटली यूज करते त्या गोष्टी इथे ठेवल्या आहे. जे हेवी असतात डिझायनर पंजाबी सूट्स वगैरे ते मी दुसरीकडे अरेंज केलेले आहे. तुम्ही जर माझा मागचा सोफा कम बेड अरेंज केल्याचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यात मी दाखवलं आहे माझ्याकडे जे हेवी ड्रेसेस आहे, लेहेंगाज किंवा मग हेवी पंजाबी सूट्स वगैरे ते जे आहे मी ते एका ऑर्गनायझर मध्ये ठेवून ते सोफा कम बेडच्या स्टोरेज मध्ये ठेवलेलं आहे. सो इथे जे नॉर्मल आपले ड्रेसेस असतात ते सगळे मी इथे अरेंज करून घेतले आहेत. आणि इथे जे टॉप्स आहेत हे मी रोटेट करत राहते, म्हणजे थोडे दिवस झाले की हा खालचा पोर्शन वरती, वरचा पोर्शन खाली आणि मिडलला असे हे मी रोटेट करत असते जेणेकरून सगळ्या
प्रकारचे टॉप्स आपले घालून होतील आणि थोडे दिवसांनी रोटेट करत राहिलं की ते सगळे यूज पण होऊन जातात. तर तुम्ही पण ही ट्रिक नक्की यूज करून बघा. सो अशा प्रकारे मी इथे ह्या 2 गोष्टी अरेंज केल्या आहेत आणि घेतल्या आहे आणि पुढे पण बऱ्यापैकी स्पेस आहे. सो इथे मी हे काही परफ्युम्स वगैरे अरेंज केले आहे. माझ्याकडे खूप काही परफ्युम्स नाहीये, म्हणजे जे कलेक्शन असतात तसं काही नाहीये, कारण मी फार काही परफ्यूमची वगैरे शौकीन नाहीये. जे काही आहे थोडेफार ते मी इथे असे ठेवून घेतलेले आहेत. आणि इथे ही त्रिशाची पिगी बँक आहे जी इथेच असते, ती यूज करते ती. आणि हे काही 2 अत्तर आहेत जे आम्ही दुबईला गेलेलो तिथनं आणलेले. सो हे 2 अत्तर आहेत आणि हे काही परफ्युम्स. सो हे मी इथे अशा प्रकारे अरेंज करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर खाली हे ड्रॉवर बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला जसं मी दाखवलं की माझ्याकडे फक्त स्लायडिंगचा मिरर आहे, ड्रेसिंग टेबल वगैरे असं मी काही बनवलेलं नाहीये. सो त्यामुळे मी ह्या 2 ड्रॉवर पैकी एक ड्रॉवर मध्ये सगळं कॉस्मेटिक किंवा मेकअपचं जे आपल्याला लागतं रोजचं ड्रेसिंगसाठीचं ते सगळं सामान मी इथे अरेंज करून घेतलेलं आहे. सामान मी इथे या प्रकारे अरेंज करून घेतलेलं आहे. तुम्ही जर माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यात मी दाखवलेलं आहे की मी हे ड्रॉवर कसं अरेंज करते किंवा मग ह्यात मी कशा गोष्टी अरेंज केलेल्या आहेत हे मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलं असेल. व्हिडिओ जो तुम्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, तुम्ही जाऊन नक्की चेक करा. तुम्हाला त्यातनं भरपूर सारे आयडियाज मिळतील की कशा प्रकारे तुम्ही असं ड्रॉवर अरेंज करू शकता. मी काही घरातल्याच काही वस्तू वगैरे यूज करून ते अरेंज केलेलं आहे. जसं की तुम्ही बघू शकता इथे हे मागे मी हे नेल पेंट्स वगैरे अरेंज केले आहे, ज्याच्यासाठी मी आईस्क्रीमचे डब्बे यूज केले आहे. आणि इथे जे आहे इथे मेकअपचं सामान अरेंज केलं आहे, ते पण एका आईस्क्रीमच्या बॉक्समध्येच मी ठेवून घेतलं आहे. सो अशा प्रकारे मी हे इथे सगळं अरेंज करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला काही आयडियाज पाहिजे असतील तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. सो असा इथे हा एक ड्रॉवर आहे आणि त्याच्याच बाजूला हा दुसरा ड्रॉवर आहे. त्यामध्ये मी सगळ्या ज्वेलरी ऑर्गनाइज करून घेतलेल्या आहे. आता त्रिशा आहे म्हटल्यावर त्रिशाच्या आणि माझ्या अशा दोघींच्या मिळून भरपूर अशा माझ्याकडे ज्वेलरी आहे. इयररिंग्स, नेकलेस, ब्रेसलेट्स वगैरे असे भरपूर कलेक्शन आहे. तुम्ही बघू शकता मी ते सगळं ह्यामध्ये अरेंज केलेलं आहे. आणि मुली असल्या लहान की त्यांना पण भरपूर गोष्टी लागत असतात. सो तिच्या आणि माझ्या मिळून अशा भरपूर ज्वेलरीज इथे आहे. तुम्ही बघू शकता, म्हणजे अशा मी बॉक्सेसमध्ये मी हे सगळं अरेंज करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता ह्या एका बॉक्समध्ये फक्त काही इयररिंग्स आहेत, ह्यामध्ये काही हेअर क्लिप्स आहेत फॅन्सी अशा, इथे काही नेकलेसेस मी असे ते सॉर्ट करून ठेवलेले आहेत. काही स्पेसिफिक पर्लचे वेगळ्या ह्याच्यात, ऑक्सिडाइज वेगळ्या ह्याच्यात, किंवा मग असे जे एका ह्याच्यात, असे भरपूर सारे ज्वेलरी आहे माझ्याकडे. सो अशा प्रकारे मी इथे ही भरपूर सारी अशी ज्वेलरी अरेंज केली आहे. तुम्हाला जर माझा ज्वेलरी कलेक्शनचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की तुमच्यासोबत माझी ज्वेलरी जी आहे ती शेअर करेल. भरपूर असं कलेक्शन आहे. ह्यामध्ये फक्त ब्रेसलेट्स आहेत जे त्रिशाचे आहेत. सो असे, आणि इथे हे एक ऑर्गनायझर आहे ज्यामध्ये फक्त त्रिशाची ज्वेलरी आहे. तुम्ही बघू शकता हे सगळं ह्यात जे आहे ते सगळं त्रिशाचं आहे. अशा प्रकारे हे मी इथे सगळं अरेंज करून घेतलेलं आहे. खूप सारी ज्वेलरी आहे. हे हेअर बँड्स, हे हेअर क्लिप्स वगैरे हे पण त्रिशाचे आहेत. ह्यात फक्त हे वेगवेगळ्या कलरचे हेअर रबर्स आहेत त्रिशाचे. असे भरपूर साऱ्या गोष्टी मी इथे अशा प्रकारे अरेंज करून घेतलेल्या आहेत. सो अशा प्रकारे हे मी सगळं अरेंज केलं आहे. ह्या हेअर क्लिप्स आहेत, ह्या त्रिशाचे काही ब्रेसलेट्स वगैरे आहेत. सो अशा प्रकारे मी इथे ज्वेलरी अरेंज केलेली आहेत. माझ्याकडे फिंगर रिंग्सचं पण खूप सारं कलेक्शन आहे. भरपूर अशा फिंगर रिंग्स माझ्याकडे आहेत. सो ते मी सगळे एका बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. तुम्हाला दाखवते मी. म्हणजे सगळं मी असं सेपरेट अरेंज करून घेतलेलं आहे की पटकन सापडतं आणि एकाच ह्याच्यात एका टाईपचे सगळी ज्वेलरी जर ठेवली तर ती सापडायला पण सोपी जाते. तुम्ही ते सगळे फिंगर रिंग्स मी ठेवून घेतलेल्या आहेत. सो फिंगर रिंग्स जेव्हा मला पाहिजे असतात, हा एक बॉक्स काढला की यात सगळे फिंगर रिंग्स मिळून जातात. सो बघू शकता तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फिंगर रिंग्स ज्या आपण ओकेजनली यूज करतो त्या सगळ्या ह्यात ठेवलेल्या आहेत. सो असं मी भरपूर सारे बॉक्सेस आहे तुम्ही इथे बघू शकता ज्यात मी असे सगळे अरेंज करून ठेवले आहे. काही याच्यात पर्ल्सचे, काही याच्यात क्रिस्टलचे, असे सगळे वेगळे मी ठेवून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे मी इथे हे सगळी ज्वेलरी ह्या ड्रॉवरमध्ये ऑर्गनाइज केली आहे. अशा प्रकारे ह्या ड्रॉवरमध्ये मी सगळी त्रिशाची आणि माझी ज्वेलरी अरेंज करून घेतली आहे. आणि ही सोडून पण त्रिशाकडे अजून भरपूर ज्वेलरीचं कलेक्शन आहे
ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हेअर बँड्स, क्लचेस, क्लिप्स, ज्या हेअर क्लिप्स असतात त्या फॅन्सीवाल्या, ब्रेसलेट्स, असं भरपूर कलेक्शन आहे. त्यासाठी मी वेगळं एक ऑर्गनायझर यूज करते, जे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल ते कुठे आणि मी कसं ऑर्गनाइज करते ते. सो हे 2 ड्रॉवर झाले की त्याच्या खालचा हा जो कप्पा आहे हा त्रिशाचा आहे. ह्यामध्ये सगळे त्रिशाचे कपडे ठेवलेले असतात आणि त्रिशा तिचे कपडे फार असे व्यवस्थित काढत नाही आणि फार व्यवस्थित असे ठेवत पण नाही. सो मी इथे हे डिवायडर यूज केला आहे, जेणेकरून इकडचे कपडे इकडे जाणार नाही आणि इकडचे इकडे जाणार नाही. सो ते एकावर एक अगदी व्यवस्थित स्टॅक राहतील, म्हणून मी इथे हे असं डिवायडर लावून घेतलेलं आहे आणि तिला काढायलाही सोपं जाईल. तर अशा प्रकारे मी इथे हे सगळे त्रिशाचे डेली यूजचे जे नाईट ड्रेसेस वगैरे आहेत, स्कूलचे युनिफॉर्म वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इथे अरेंज करून घेतलेल्या आहेत. आणि इथे जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं, हे असे ऑर्गनायझर आहे ज्यामध्ये तिचे इनर वेअर्स वगैरे, बेल्ट्स वगैरे ह्या गोष्टी अरेंज केलेल्या आहेत. सो हे सगळं इथे अरेंज केलेलं आहे आणि त्याच्या मागेच मी हे दुसरं ऑर्गनायझर घेतलेलं आहे, ज्यामध्ये त्रिशाचे सगळे जे ट्रेडिशनल ड्रेसेस असतात किंवा हेवी ड्रेसेस असतात जे आपण ओकेजनली यूज करतो ते मी यामध्ये ठेवून घेतलेले आहे. हे बघा, अशा प्रकारे इथे हे एक ऑर्गनायझर आहे ज्यामध्ये सगळे त्रिशाचे असे हे वेस्टर्न ड्रेसेस किंवा हेवी ड्रेसेस जे आपण फेस्टिवल किंवा काही स्पेशल ओकेजनलाच यूज करतो ड्रेस मी इथे ह्यात अरेंज करून घेतले आहेत. म्हणजे ते खराब पण होणार नाही आणि अगदी हे मिक्स केलं तर ते सापडायला पण टफ जाणार नाही, म्हणून मी हे अशा प्रकारे ह्यात ऑर्गनाइज करून घेतलेलं आहे. आणि त्याच्या पुढेही जागा उरते, तिथे मी हे 2 ऑर्गनायझर ठेवले आहेत, ज्यात त्रिशाचे इनरवेअर्स आणि बेल्ट्स वगैरे, जीन्सवरचे बेल्ट्स किंवा स्कूलच्या बेल्ट्स, हे सगळे ह्या गोष्टी इथे ठेवून घेतलेल्या आहे. आणि ह्याच्या मागे पण जागा आहे, त्यात मी त्रिशाच्या ज्या पर्सेस आहे, हँडबॅग्स आहेत, ज्या छोट्या छोट्या पर्सेस फॅन्सी अशा मुलींना आवडतात घ्यायला, त्या पण त्रिशाकडे भरपूर आहेत. सो ह्याच्या मागे मी त्या गोष्टी ठेवल्या आहेत, कारण त्या पण फार अशा फ्रिक्वेंटली लागत नाही, कधीतरी यूज करतो. सो ते पण मी सगळं ह्याच्या मागेच असं ठेवून घेतलेलं आहे. सो बघू शकता, हे अशा प्रकारे हे डिवायडर आहे, हे आपण असं काढू पण शकतो. सो अशा प्रकारे हे आहे, पाहिजे असेल तेव्हा लावू शकतो आणि पाहिजे असेल तेव्हा काढू शकतो. तो अशा प्रकारे हे डिवायडर आहे, ज्याने क्लोथ्स एकदम व्यवस्थित एकावर एक स्टॅक राहता, मूव्ह होत नाही, पडत नाही. सो हे मी त्रिशासाठी यूज केलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ह्याच्या मागे पण स्पेस आहे. सो तिथे मी ह्या त्रिशाच्या काही पर्सेस आहेत त्या ठेवलेल्या आहे. इथे ही पर्स आहे, ह्यामध्ये आणखी मी काही छोट्या छोट्या पर्सेस आहेत त्या ठेवून घेतलेल्या आहेत. सो एक पर्स काढली की त्याच्यात भरपूर सारे तिचे ऑप्शन्स तिला मिळून जाणार. 3 ते 4 पर्स मी ह्यातच ठेवलेल्या आहेत. सो जागा पण वाचते आणि एकाच ठिकाणी सगळ्या पर्स राहतात, तर ते सापडायला पण तिला सोपं जातं. सो ह्यामध्ये मी तिच्या सगळ्या ज्या पर्सेस आहेत त्या ठेवून घेतलेल्या आहे. त्याच्याच वर हे इयरमफ्स जे आजकाल खूप ट्रेंडिंगला आहेत ते मी ठेवून घेतलेलं आहे. आणि त्याच्याच वर इथे हे ट्रॅव्हल पाउचेस आहेत, जे आम्ही ट्रॅव्हल वगैरे करणार असेल तेव्हा हे पाउचेस यूज करतो. हे त्रिशाचं आहे आणि हे माझं आहे, असे हे 2 पाउचेस आहेत जे ट्रॅव्हलसाठी आम्ही यूज करतो. ते पाउचेस पण मी तिथेच मागे ठेवून घेतले आहेत. ह्या गोष्टी आपल्याला फार रेग्युलर लागत नाही, फ्रिक्वेंटली नाही यूज करत. सो मी हे सगळं मागे ठेवते. आणि त्याच्याच मागे हा माझा बँगल बॉक्स आहे. हे फेस्टिवलच्या वेळेस यूज केली जाणारी गोष्ट आहे, तर मी हे पण इथे मागेच ठेवते. अशा प्रकारे हा माझा बँगल बॉक्स आहे. सो तो पण मी इथेच ठेवून घेतलेला आहे. तर डेप्थ जास्त असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इझिली मागे अरेंज करता येतात, जसं तुम्ही बघितलं. आणि मागून सपोर्ट राहतो कपड्यांना, तर मागे पण कपडे पडत नाही आणि साईडला पण डिवायडर लावल्यामुळे ते प्रॉपर अरेंज होऊन जातात. तुम्ही बघू शकता हे मी कशा प्रकारे लावते. इथे ही एक गॅप आहे, क्लिप म्हणू शकता तुम्ही याला, ही इथे अडकवायची. अशा प्रकारे ही इथे अडकवून घ्यायची आणि हे मागे मूव्ह करायचं. सो असं अडकवलं की हे इझिली असं मागे करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे
डिवायडर इथे आपण यूज करू शकतो. आणि तुम्ही म्हणाल की हे ह्या कंपार्टमेंटला आहे, बट ह्याच्या खाली जर तुम्हाला यूज करायचं असेल तर ते कसं यूज करणार? सो इथे तर अशी काही क्लिप नाहीये, तर हे कसं यूज करता येईल? तर जेव्हा तुम्हाला असं एकदम खालच्या कप्प्यात हे यूज करायचं असेल तेव्हा तुम्ही हे उलटं लावू शकता. म्हणजे अशा प्रकारे, हे बघा, अशा प्रकारे इथे यूज करू शकता. असं अडकवायचं आणि इथनं हे तुम्ही असं आत टाकू शकता. आता खाली माझ्या इथे सामान आहे, सो त्या बाहेर आत नाही ढकललं जाणार, बट तुम्ही असं पण यूज करू शकता जेणेकरून खालचा पण जो कंपार्टमेंट आहे तिथे तुम्ही हे डिवायडर म्हणून यूज करू शकता. कारण हा लास्ट पार्टमेंट आहे, तर इथे असं पार्टिशन नाहीये, तर तुम्ही हीच डिवायडर तुम्ही असं वरच्या ह्याला लावून असं डिवायडर म्हणून यूज करू शकता. बट खाली मला गरज नाही पडत आणि त्रिशाच्या कंपार्टमेंटसाठी मी हे मेनली यूज केलं आहे. बघू शकता तुम्ही इथे हे असं अरेंज करून घ्यायचं, इझिली हे आत जातं. सो इथे हे असे कपडे आता मी त्रिशाचे अरेंज करून घेणार आहे. अशा प्रकारे इथे हे सगळे कपडे असे अरेंज होता, इकडे तिकडे ते पडत नाही आणि त्रिशाला काढायला आणि ठेवायला सोपं जातं. सो हे मी फक्त त्रिशाच्या कंपार्टमेंटसाठी यूज केलेलं आहे. आणि त्याच्या खाली हा लास्ट कंपार्टमेंट आहे, ज्यामध्ये मी ह्या एक्स्ट्राच्या साड्या, मी जे तुम्हाला म्हणाले होते हँगरला ज्या साड्या बसत नाही त्या मी ह्या इथे अशा जे साडी ऑर्गनायझर येतं त्यामध्ये ह्या सगळ्या अरेंज करून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे सगळे पाउचेस आहे साडीचे, त्यात मी ह्या एक्स्ट्राच्या ज्या माझ्या साड्या आहेत ज्यावरती नाही बसत आणि ज्या खूप जुन्या आहेत की आता मी तितक्या नाही यूज करत, फार कधीतरी यूज करते, त्या साड्या मी इथे ठेवलेल्या आहे. सो असे पाउचेस मध्ये मी ह्या साड्या अरेंज करून घेतलेल्या आहेत. आता त्या साड्यांच्या बाजूला हा एक ऑर्गनायझर आहे ज्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी बसलेल्या आहेत. तो दिसायला जरी छोटा असला तरी तो खूप युजफुल आहे आणि भरपूर असं सामान मी यात ठेवलेलं आहे. आणि ह्याच्यावरती ही गॅप आहे ज्याच्यावर मी माझं जॅकेट ठेवलेलं आहे, विंटर जॅकेट. तुम्ही बघू शकता भरपूर सारी अशी ही स्पेस आहे इथे सुद्धा. आणि ह्याच्यावर मी हे जे काही टेबल रनर वगैरे टेबल मॅट्स आहे ज्या फोल्ड नाही होत, ह्या फोल्डेबल नाही आहेत, ज्या वर्कच्या वगैरे आहेत, सो त्या प्लेन राहाव्या, फोल्ड केल्या तर त्या खराब होतील, त्या मी ह्याच्यावरती ठेवलेल्या आहे जेणेकरून त्या अगदी व्यवस्थित राहतील. अशा ह्या मॅट्स ठेवलेल्या आहेत. आणि बघू शकता तुम्ही हे असं एक ऑर्गनायझर आहे, असं हे ऑर्गनायझर आहे तुम्ही बघू शकता, ज्याला 2 कंपार्टमेंट आहेत. अशा प्रकारे इथे 2 कंपार्टमेंट आहेत. हे मध्ये डिवायडर आहे आणि ह्यात भरपूर सामान मावलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्या बाजूला मी सगळे हे टेबल रनर्स जे माझ्याकडे आहेत, भरपूर असे टेबल रनर्स आहेत माझ्याकडे, ते सगळे मी इथे ठेवले आहेत. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही म्हणू शकता होम डेकोरला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी इथे रिगार्डिंग सॉफ्ट फर्निशिंग आपण जे म्हणतो ते सगळं यात ठेवलेलं आहे. टेबल रनर्स, हे वेगवेगळे कुशन कव्हर्स असतात डिझायनर, ते झालं. हे बघा माझ्याकडे भरपूर असे डिझायनर कुशन कव्हर्स वगैरे पण आहेत अशा प्रकारचे. हे किंवा हे गुढीसाठी मी लास्ट टाइम स्टिच केलेली साडी घेतली होती ती. आणि इथे नेटचं फॅब्रिक जे मी गौरी गणपतीत यूज करते फराळ वगैरे पॅकिंगला, त्या गोष्टी, हे सगळं असं ह्यात ठेवून घेतलेलं आहे. तर भरपूर असं सामान मी ह्यात अरेंज केलेलं आहे. भरपूर ह्याला डेप्थ पण व्यवस्थित आहे. सो ह्या एका कंपार्टमेंटला मी हे सगळं होम डेकोरचं म्हणजे जे सॉफ्ट फर्निशिंग असतं ते प्रोडक्ट ठेवलेले आहे, त्या वस्तू इथे ठेवलेल्या आहे. आणि ह्या बाजूला सगळं विंटरसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे ही शॉल झाली, विंटरसाठीच्या ह्या सगळ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. इथे हे विंटर कॅप्स झालं,
मफलर्स झालं, ह्या सगळ्या गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहे. आणि हे सोडून पण खाली बरीच जागा आहे, तर त्यात मी हे मला लागणारं जे फरचं आहे, फरची मॅट वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहे. सो अशा प्रकारे तुम्ही हा स्टोरेज बॉक्स पण घेऊ शकता, ज्यामध्ये भरपूर गोष्टी मावतात. आणि सेक्शन मी डिवाइड केल्यामुळे बरोबर जेव्हा जी वस्तू पाहिजे ती लगेच सापडून जाते. तर अशा प्रकारे हा एक ऑर्गनायझर मी घेतलेला आहे. आणि आपल्याला माहित असतं की आपण कुठल्या कंपार्टमेंटमध्ये काय ठेवलेलं आहे. सो तोच एक कंपार्टमेंट उघडला की सगळं आपल्याला मिळून जातं. सो अशा प्रकारे मी इथे हे ऑर्गनायझर यूज केलेलं आहे. आणि ह्यात माझं भरपूर सामान मावलेलं आहे. तुम्ही ह्यात बाकी पण वेगळ्या काही वस्तू यूज करू शकता. आणि इथे वरती पण बऱ्यापैकी स्पेस राहते. सो तिथे पण माझं काही सामान मावून जातं. जसं मी तुम्हाला दाखवलं होतं, हे टेबल मॅट्स वगैरे ते आम्ही इथे ठेवून घेते. आणि माझं एक विंटर जॅकेट आहे जे ह्या ऑर्गनायझरमध्ये नाही बसत, ते पण मी इथेच अरेंज करून घेतलेलं आहे. सो अशा प्रकारे मी हा वॉर्डरोब ऑर्गनाइज करत असते. तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे त्रिशाचं आणि माझं वॉर्डरोब मी कसं अरेंज केलेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि व्हिडिओ खूप मोठा होऊन जाणार म्हणून मी वॉर्डरोबचा दुसरा पार्ट नाही दाखवला. मी तुम्हाला तो नक्कीच लवकरच शेअर करेल, ज्याच्यात मी मेन्स वॉर्डरोब ऑर्गनायझेशन म्हणजे राजेशचं वॉर्डरोब मी कसं ऑर्गनाइज केलेलं आहे हे दाखवणार आहे. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश रहा, काळजी घ्या, बाय.